घोषणा दे. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. कर्मचारी संघटनेचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. मोटार वाहन कर्मचारी संघटनेचा विजय असो. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. मॅडम, तुमच्या कोणत्या मागण्यासाठी तुमचं आता आंदोलन चालू आहे? सर, आम्ही मागच्या मंगळवारपासून 16 जूनपासून आम्ही संपावर बेमुदत संपावरती आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या होत्या की आमच्या 57 कर्मचाऱ्यांना पदोन्नत करण्यात आलेलं आहे. त्यांच्या प्रमोशन्स व्हावे, त्यांचे आणखी आकृतीबंधाचे RR लवकरात लवकर पूर्ण व्हावेत, आणखी पदनाम बदल आणि प्रशासकीय अधिकारी पदावरती पदोन्नत्या अशा आमच्या 7 प्रमुख मागण्या आहेत. एकूण किती कर्मचाऱ्यांनी संपामध्ये भाग घेतला? पूर्ण महाराष्ट्रभरातले सर्व ऑफिसेसमधले 57 कार्यालयातले संपूर्ण जे 100% कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. अशी संख्या त्यांची जवळपास 1,500-2 हजारापर्यंत येईल सर्व कर्मचाऱ्यांची महाराष्ट्रभर. बरं, आपल्या इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये किती? छत्रपती संभाजीनगरमध्ये या कार्यालयामध्ये आम्ही 45 कर्मचारी आहोत आणि संपूर्ण मिळून 80-100. मग बाकीचे कर्मचाऱ्यांनी संपामध्ये का पाठ फिरवले? नाही, सर्वजण संपामध्ये आहेत. मग आता वाटत नाही. नाही, सर्वजण संपामध्ये आहेत आणि आम्ही मागच्या 7 दिवसांपासून TC ऑफिसला आज आम्हाला परिवहन मंत्र्यांचं बोलावणं आहे. त्यांचं पत्र कालच प्राप्त झालेलं आहे की आज दुपारी 12 वाजता त्यांनी मीटिंग ठेवलेली आहे. त्यामुळे आमचे अर्धे पदाधिकारी तिकडे मीटिंगमध्ये हजर राहण्यासाठी गेलेत. मे बी आज काहीतरी सोल्युशन निघेल संपाचं. अनुकंपा धारक किती कर्मचारी आहे? तरी 10-15 असेल. तर मग ते पण सहभागी झाले? सर्वजण. नाही, पण ते तर अजून कायम झाले नाही ना. अनुकंपा झालेले आहेत ना. प्रोबेशन पिरियड 2च वर्षाचा असतो आणि त्यांच्या जॉईनिंगला मिनिमम बरेच वर्ष म्हणजे कायम झालेले? कायम झालेले. बरं, ठीक आहे. काय नाव तुमचं? मी विश्वा राऊत, महाराष्ट्र परिवहन कर्मचारी संघटना सहसचिव. ठीक आहे. आज आम्ही मोटर वाहन किंवा कर्मचारी आज 10 दिवसापासून उपोषण करतोय, संप करतोय. तर सरकार व शासनानं अद्यापही 10 दिवसापासून दखल घेतलेली नसून आज मला एक खंत वाटते की ज्या आमचे ते पण बांधव आहे मुंबई येथील बेस्ट वाहन कर्मचाऱ्यांचा संप मागून येऊन नंतर मिटवण्यात आला त्यांचा आणि आम्ही 10 दिवसापासूनही त्यांनी आमची दखल घेतली नाही. तर मला हेच शासनाला म्हणायचं की आमच्या संयमाचा अंत पाहू नये आणि संयमाचा जर बांध फुटण्याच्या अगोदरच त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करण्यात यावे आणि सर्व मागण्या मंजूर करण्यात यावे आणि जास्त संयमाचा बांध फुटेपर्यंत त्यांनी वेळ पाहू नये. आम्ही आत्तापर्यंत संयमतेने व संविधानिक मार्गाने आम्ही आतापर्यंत 10 दिवसापासून संप करतोय. तरी शासनाला हीच विनंती करतो की आमच्या बांध फुटण्याच्या अगोदर सगळ्या मागण्या पूर्ण कराव्या ही विनंती करतोय मी.